गेला असेल आता गेला असेल लय लांब आली నా భావనల బుగా मुंबरी पाण्यात पहिल्याच पाण्यात डुबली चल शुभम हा इकडे ये रे. थांब रे जरा यांची जिरगून येतो दादाला शिकवतात काय थांब जरा हॅलो ये रे. हॅलो मला 3 सत्य आहे पाण्यात तरी उडते परत मुंबरी तुला होते वाटतं रे अरे उमरी आहे ए बस रे इथं आलो मी उमरी आहे तुमच्यावर एक काय रे ते काय तुला एक काहीतरी सांगायचं होतं. काय रे काल जे घडलं ना त्याच्या मागे एक कारण आहे रे. काय रे तुला एक सांगतो कोणाला सांगू नकोस. असंच करणार रे काय तर असेल तर आपल्या दोघात राहून दे आधी. असंच करणार आता हवावर विश्वास नाही अरे भले भले काम तुझं मला माहिती आहे कोणता बोललोय होय तू कसा बोलशील तुझं काम पण मला माहिती आहे. ते सोड रे तू काय सांगत होतास सांग अरे थांब विसरलो. अरे काय वर्ष झाली माहितीये काय एक मोठीच गोष्ट झाली. मी काल ना आरूच्या घरी गेलो होतो आणि ना आर्यन हे आर्यन हे तो बाईची केसरी साडी गोष्टी काढूनच काहीतरी केला नाही. शुभमला सांगितलं पाहिजे. अरे मला वाटतं त्या अरुणच आपल्याला घाबरवला नाही. काय बोलतोस खरं की काय होय खरंच त्याच्या घरात सगळं सामान दिसलं मला. थांब आता त्याला बघतोच मी बरोबर त्याचे दाखवतो पण त्या एकटा एवढं करणार नाही रे. मला वाटतं आकाश असेल त्याच्यासोबत कारण ता बघा तर आपण गेलेलो मग त्याला सांगतात इथं झालीत माझ्या दादाला घाबरवलं नाही दादाला असं केलं आणि तसं केलं नाही पण त्याच्या दादाला कधी मी नदीवर जाताना बघितलंच नाही अरे तास तो पुण्यात. थांब बघूया पुढे काय करतात ते. मला वाटतं दादा आकाशने त्याला घाबरवलं नाही हो आकाश आणि आर्यन ही दोघं जणच असणार मिळाले तर वाटते काय समजत नाही कारण कसलं लय उडवीत होता. असं केलं माझ्या दादाला तसं केलं पण तसं काय आपण दुसऱ्या दिवशी गेलेलो तेव्हा काय काहीच नव्हतं. नाही. तर त्यालाच सांगितलं होतं बघूया पुढे काय करतात तर. जाऊया आपण चल जाऊया. हे आपल्याला सगळं प्रकरण माहिती आहे कोणाला सांगितलं नाही पाहिजे. हो मग काय करूया मी काय म्हणतो आकाश जर त्याच्यात असेल ना तर आपण त्याचा शोध लावला पाहिजे. आपण ना असं दाखवूया मला झपाटा झालाय मग तू आकाश काहीतरी सुचविल हा आकाशला सांगूया मग आकाशने सुचवला की मग काय करतात तर आपल्याला समजेल आणि दोघं एकदम भेटतील. हा रे चांगलेच पकडूया त्यांना. तेच करूया चालेल बघूया आता आकाश कुठे आहे तो. आणि करूया सगळं दूध का दूध आणि चाय का चाय. मी आला तसं नसतं मग दूध का दूध और चहा का पाणी अरे मी आला तसं आता म्हणतोच आहे तू बरोबरच असेल तुझं. चल तू खुला आकाश काय रे इकडे जरा काय काय रे काम आहे आई ते ये. काय अरे का सुशांत बघ येड्यार का करतो काय येड्यार का मला वाटतं काय झालं काय त्याला मला वाटतं झपाटलाय का होय तर काय येड्यार का करायला लागलाय बा परवा ह्याच्यात येडा झाला तो होय रे अगो एकटाच आहे का तो पोरं सांगतात एकटाच आहे का काय झालंय काय नेमकं तुझ्या ओळखीचा कोण आहे काय भावना रे आहे चला संध्याला घेऊन जाऊया
त्याला घेऊन जाऊ. त्याचं पाठ नाही खरं नाही, त्याचं वाटत आहे. काय मेहनत ते तिथं दिसत नाही का? बघ एवढं इथं पोरं खेळतात तरी पण एकटाच आहे ते. जा संध्याकाळी घेऊन जाऊ. हा? त्या संध्याकाळी जा. आधी जिगस मस्ती म्हणले आता कुठं सर तर हा बघ का करायला लागला कुठे रे चल जरा कामात. चल हा ते कुठे विचार करे बाबा. चल रे सांगतो चल. तुला काय फक्त यायचं जा होय रे. पटकन ते येते. दिल ना दिया पूजा करते. दिल ना दिया मेरा नाम बाबा टिल्लू. कोणाला आणलं मी, हा? माग थांबा बसू नका, पादुकाचे दर्शन घ्या. घेतली ना काय तर बसायचं काय. नीट बसा, सामान दिसतंय. बाबा ना तुमची कागदपत्र दिसतात आहे. नाही नीट बसा. काय समस्या आहे समस्या मोठी आहे. सांग. तुम्हीच वालका आता. बा 10 20 30 40 50 60 70 80 90 100 उठ बैस. बाबा जाणीव आहे. एकदम जालीम. बाबानू तुम्हाला बिस्किट पुडा आणलाय. काय 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 बिस्किट पुडा काय तू आलो कर काढ. हा बघा पार्लीचे नाही खात, बारकोबर खातात हे. आवाजला तर घ्या. ओरियो लागतं ओरियो. आवाजला तर घ्या नाही तर मी ठेवतो. दे आता आणला असता दे मग इकडे दे. ठेव रे. बाबांनी एक विचारू. विचार. आता खाली घात्या पित्या घरचा ठेवला वा. मग काय काय खायला घालता काय त्याला. मग धुमचवतोय नुसता. ह्याला खायला घालता की ना तुम्ही. आता किती खाल्ला तरी तसा काय. काय समस्या मग. समजत्या बाबांना हा जरा झपाटलाय वाटतं. बघतो मी. बाबा बाबा शांत हो शांत हो शांत हो शांत हो. झाला शांत. शांत झाला. माझ्या पण लावा. तुला झपटलं भूल झपाटले का तुला. नाही टाकता बाबा जाणीव काय घेऊ. सांगा हात लावायचं नाही. टॉनिकची बाटली ठेवली आहे. हा फुकणीचा बघा. अरे कमी फुक नुसता धूर करतोस किती बघ. बाबा धुमासलं. बाबानू ह कोणू का 5वी भरली बा. बाबा टिल्लू. बाबा टिल्लू. अरे काय झालं काय. धरलान बाबा धरलान. बाबा हा बघा काय करतो. हा बघ तू. ओम भट ठुस. बाबा वास आला. बाबा बिस्किट पुडा त्याला आताच खाल्ला वाटते. बाबाने खबरच मारला नी. झाला ना शांत.
अरे बाबांनो एमएटी चालवायची थांबवा. सगळ्यांनी बटाटा याच्यावरती बाबा मी पण मग कावला उड, चिमणी उड, मोर उड. थांबा आता भूत उतरवतो मी. बटाकाळा हो पडतो. उतारतय. माझ्या पण लावा. बाबा परत भाव गेला नाही. परत हा आता जाणारच. हा शब्बास आपण गेला. बाबा बाटीतला गंगाराम बाबा टिल्लू याचं भूत मीच उतरवणार. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. बाबा धरतायत. उतरवला नाही. ओम भट ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा याचा आत्मा बाटलीत. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा याचा आत्मा बाटलीत. काय त्याचं चित्र जायचं रे. अरे उतरलं. उतरलं. अरे मला धरला नव्हतं. बाबा भीमच आहे बाबा. बाबा तुम्ही परंपरा आहात. बाबा तुमचे पाय कुठे आहेत दाखवा आम्हाला. बाबांची कागदपत्र दिसतील रे. हे जे दररोज पार्ट टाइम खा. पार्ट टाइम कच आहे दोघात वापरा. हा टाइम खा आम्हाला कशा. दोघात खा. परत भूत चढले तर याला पण देस. होईल ना दाड. मग हा बाबा लिहितो की काय लिहितो. दिल ना दिया पहिचान मुझे कोण. तुडून टेण्याव. मला ह्याचं पोट आहे ना वटकेचं वाटतंय. होय रे. हा चप्पल पण वलकीच्या वाटतात आहे. तर पोट मला वटकेचं वाटतंय जरा. कोणतरी दुसरा नवीन आलाय वाटतं त्यांच्यात. बघ. अरे बबल्या तू तू कसा काय इथं. मी यांच्यात नाही. मला हे ना बोलवला. हा तुम्ही बोलवलं काय रे अरू. मला आहे ना सांगितलं. अरे आकाश तू पण. तरी आम्हाला वाटलंच वाटत होतं आकाशच असणार. बरोबर आपण पकडलेलं. आम्हाला घाबरवताव काय. काय कामाचं नाही तुमच्या. अरे हा टुनटुन बावला बघ. त्या काय पण हे काही काय पण करतात. अंधश्रद्धा पसरवतात काय. साधे आम्हाला घाबरवता. कशामुळे घाबरवले रे. हे कसं घाबरवलं रे. माशाच नाही दिलं म्हणून. अरे काय झाली बिली काय तुम्ही झालेली वाटत ती. आम्ही चलेली आणि तो आवाज आला आता. अरे होय रे. हा आमचाच प्लॅन होता. आम्ही तुम्हाला घाबरायचा प्लॅन केला होता. अरे पण का तुम्ही आम्हाला नदीवर नेलो नाही म्हणून. मी नदीवर नाही नेलं म्हणून. अरे पण तुम्हाला कसं काय समजलं. परवा बाबाचं कपडे सुकत घेतलेलं होतं ह्याच्या घरात. कुठे. पाठच्या दांडीवर होते. मी चांगलं बघितलं. तेव्हाच वळखलेला आम्ही. चाल्यानो आम्हाला घाबरवतात. चप्पल
मित्रांनो, आज झपाटा सिरीज ही संपन्न झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका आणि कोकणी मनोरंजन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा. आणि फॉलो देखील करा. धन्यवाद.